एका बाजूला इंग्रजांनी धान्यांनी भरलेली कोठारे होती आणि दुसऱ्या बाजूला लेकरांना अन्नाचा एक कण मिळावा म्हणून तरफडणारी माणसं होती. अशा परिस्थितीत एका युवकाने सरकारी कोठारावर हल्ला केला. पण प्रश्न असा, तो चोर होता की आपल्या माणसांचा तारणहार? ही गोष्ट आहे अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या कादंबरीची. अण्णाभाऊ साठे यांची ज्वलंत लेखने आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या करारी विचारांना समर्पित असलेली ही कादंबरी वाचताना मला जाणवलं की ही केवळ एका व्यक्तीची कथा नाही, ही त्या काळातील उपेक्षित, वंचित आणि अन्याय सहन करणाऱ्या माणसांच्या जगण्याची कथा आहे. या कादंबरीत आपल्याला जातीयता दिसते, इंग्रजांची सत्ता दिसते, अंधश्रद्धा दिसते आणि त्याहीपेक्षा सर्वात मोठं म्हणजे रोजच्या जगण्यासाठी माणसाला करावा लागणारा संघर्ष दिसतो. फकीराच्या अंगात धैर्य आहे, हिंमत आहे, स्वाभिमान आहे. गावाचा मान सन्मान आणि अब्रू वाचवण्यासाठी तो स्वतःचा जीव धोक्यात घालतो. वडिलांच्या शौर्याचा वारसा त्याच्या रक्तात आहे आणि जेव्हा त्याला वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याची संधी मिळते तेव्हा तो समोरच्या व्यक्तीला मारून टाकू शकला असता, पण तो तसं करत नाही. विंचवाची नांगी ठेचून विंचू मोकळा सोडावा या भावनेने त्याला तो जीवनदान देतो. कारण फकीराचं शौर्य केवळ तलवारीतच नाही, तर ते त्याच्या निर्णय घेण्याच्या ताकदीत आहे. पुढे आयुष्यात संकटांची मालिकाच सुरू होते. मोठं झाल्यावर त्याच्या समोर सर्वात मोठी समस्या असते, ती म्हणजे उपासमार. इंग्रजांची कोठारे धान्याने भरलेली, पण सामान्य माणसाच्या घरात चूल पेटत नव्हती. एका वेळच्या अन्नासाठी लोक तडफडत होते, लोक उपासमारीने मरत होते आणि त्यातच मोठ्या रोगाची बातमी वाऱ्यासारखी गावावर येऊन पसरली. फकीरा स्वतःपुरता विचार करत नाही, मी कसा जगू, यापेक्षा आपली माणसं कशी जगतील हा प्रश्न त्याच्या समोर मोठा असतो. आणि म्हणूनच फकीरा आणि त्याची माणसं सरकारी गोदामावर हल्ला करतात. सरकारी धान्य आपापल्या लोकांमध्ये वाटतात आणि याच क्षणापासून फकीराच्या आयुष्याला एक वेगळं वळण लागतं. इंग्रज सरकार त्याच्या मागावर लागतं. त्याचं सुखी स्थिर आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त होतं. ज्या माणसाने आपल्या लोकांसाठी संघर्ष केला त्यालाच आता स्वतःचं घर सोडावं लागतं, रानावनात भटकावं लागतं, स्वतःला लपवावं लागतं. पण इंग्रजांना फकीरा काही केल्यास सापडत नाही. मग त्याच्यावर दबाव आणण्यासाठी त्याच्या कुटुंबालाच लक्ष केलं जातं. त्याची आई, बायको, आजी आजोबा आणि त्याच्या जवळची सगळी माणसं यांना डांबून ठेवलं जातं. त्यांच्यावरती अत्याचार केले जातात आणि इथे फकीरासमोर आयुष्यातला सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो. स्वतःचं स्वातंत्र्य वाचवायचं की आपल्या माणसांचा जीव वाचवायचा? शेवटी आपल्या माणसांना वाचवण्यासाठी फकीराला आत्मसमर्पण करावं लागतं. पण मला या कथेत सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे फकीरा परिस्थिती समोर झुकतो, पण त्याचा स्वाभिमान कधीच झुकत नाही. म्हणूनच फकीरा वाचताना मला जाणवलं, काही माणसं इतिहासात जन्माला येत नाही, तर ती इतिहास घडवण्यासाठीच जन्माला येत असतात. आणि फकीरा हे त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. अण्णाभाऊ साठे यांनी या कादंबरीतून केवळ फकीराची कथा सांगितली नाही, तर भूक, अन्याय, जातीयता, सत्ता, स्वाभिमान, संघर्ष आणि माणुसकी यांचा एक जिवंत पट आपल्या समोर उभा केला आहे. म्हणूनच फकीरा ही फक्त कादंबरी नाही, ती आहे संघर्षाची ज्वाला, स्वाभिमानाची कहाणी, त्यागाची परीक्षा आणि माणुसकीसाठी लढणाऱ्या एका योद्ध्याची अमर कथा. वेळ मिळाल्यास अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही कादंबरी अवश्य वाचा. कदाचित पुस्तक संपेल, पण फकीराचा संघर्ष तुमच्या मनात बराच काळ सुरूच राहील. धन्यवाद.